नमस्कार मित्रांनो, तुम्ही शेअर मार्केटमध्ये ट्रेडिंग करत असाल तर मूव्हिंग ॲव्हरेज हे नाव तुम्ही नक्कीच ऐकले असेल. पण या सोप्या टूलचा वापर करून तुम्ही तुमच्या ट्रेडिंगला एक वेगळी दिशा कशी देऊ शकता? आज आपण मूव्हिंग ॲव्हरेजच्या 4 शक्तिशाली उपयोगांबद्दल जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरू करूया. ट्रेंड ओळख, ट्रेंड आयडेंटिफिकेशन. आता एक सर्वात लोकप्रिय आणि प्रभावी पद्धत पाहूया, -MA क्रॉसओव्हर. यासाठी आपल्याला 2 मूव्हिंग ॲव्हरेज लागतील. -1 शॉर्ट टर्म उदा 10 दिवसांचा आणि 1 लाँग टर्म. सर्वात पहिला आणि महत्त्वाचा उपयोग म्हणजे ट्रेंड ओळखणे. तुमच्या स्क्रीनवर मूव्हिंग ॲव्हरेजची एक लाईन दिसेल. जेव्हा शेअरची किंमत या लाईनच्या वर असते तेव्हा समजून घ्या की मार्केट अपट्रेंडमध्ये आहे, म्हणजे तेजीमध्ये आहे. आणि जर किंमत या लाईनच्या खाली गेली तर मार्केट डाऊनट्रेंडमध्ये आहे, म्हणजे मंदीमध्ये आहे. एवढ्या सोप्या पद्धतीने तुम्ही मार्केटचा कल ओळखू शकता. 2. MA क्रॉसओव्हर. MA क्रॉसओव्हर 50 दिवसांचा. लक्ष द्या, जेव्हा शॉर्ट टर्म लाईन लाँग टर्म लाईनला खालीहून क्रॉस करून वर जाते याला गोल्डन क्रॉस म्हणतात. हा एक अतिशय मजबूत तेजीचा संकेत आहे. याउलट जेव्हा शॉर्ट टर्म लाईन लाँग टर्म लाईनला वरून खाली क्रॉस करते त्याला डेथ क्रॉस म्हणतात. हा एक मंदीचा मोठा संकेत असतो. 3. सपोर्ट आणि रेसिस्टन्स. सपोर्ट अँड रेसिस्टन्स. अँकर मूव्हिंग ॲव्हरेजची लाईन केवळ एक रेष नाही, ती एक आधार रेषा, सपोर्ट किंवा अडथळा, रेसिस्टन्स म्हणूनही काम करते. जेव्हा मार्केट अपट्रेंडमध्ये असते आणि किंमत खाली येऊन मूव्हिंग ॲव्हरेजला स्पर्श करून परत वर जाते तेव्हा ती लाईन सपोर्ट म्हणून काम करते. आणि जर मार्केट डाऊनट्रेंडमध्ये असेल आणि किंमत वर जाऊन लाईनला स्पर्श करून खाली येते तर ती रेसिस्टन्स म्हणून काम करते. 4. प्राइस क्रॉसओव्हर. प्राइस क्रॉसओव्हर. अँकर हा एक थेट आणि सोपा सिग्नल आहे. जेव्हा शेअरची किंमत मूव्हिंग ॲव्हरेज लाईनला खालीहून क्रॉस करून वर जाते तेव्हा ही खरेदी करण्याची संधी असू शकते. आणि जर किंमत त्याच लाईनला वरून खाली क्रॉस करत असेल तर ही विक्री करण्याची वेळ असू शकते. तर मित्रांनो, हे होते मूव्हिंग ॲव्हरेज वापरण्याचे 4 शक्तिशाली मार्ग. लक्षात ठेवा, कोणतेही एक टूल 100% अचूक नसते, पण त्याचा योग्य वापर केल्यास तुम्ही तुमच्या ट्रेडिंगचा निर्णय अधिक चांगल्या प्रकारे घेऊ शकता. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.